आज दिनांक 4 जानेवारी 2026 या ठिकाणी आपण हळदीच्या प्लॉटमध्ये. आता हळदीला आपण जी ग्रीन पॅनलची ट्रीटमेंट दिली आहे ती मामानं काय काय कसं कसं टाकलं ते मामाला विचारू आपण. मामा, या प्रोडक्टबद्दल तुमचा अनुभव सांगा, थोडा जोरात बोला आवाज देण्यासाठी. अलीकडे झालं त्याला पोटॅश TAP हां, हे 2 डोस दिलेले आणि 50 किलोचा प्रोम प्रोम आणि पोटॅश पोटॅश 2 वेळेस टाकलेला आहे. 2 वेळेस. बरं, आता बेने प्रक्रियेला तिने तर नाव ST वापरलेले आणि नंतर करपा वगैरे येऊ नये याच्यासाठी फंगोइड टाकलेले, हे फवारणी आणि ड्रिचिंग केली. आता आणि झिंक फेरस वगैरे सुद्धा दिलेले. आता ग्रीन पॅनलचे औषध किती वर्षापासून वापरता? हे 5 ते 6 वर्षापासून वापरतो. बरं बरं. कुठल्या कुठल्या पिकाला? हरभरा, कापूस, सोयाबीन, गहू आणि यावर्षी हळद हळदी केली. आणि यावर्षी हळद. बरं, आता या ठिकाणी हळद केली. आता या हळदीला फुटवे किती येतं? फुटवा मुळाबद्दल काय वाटतंय? 4-5 फुटे. 5 फुटवे आहे. म्हणजे थोडंसं जवळ येऊन दाखवा. आता याला मुळा वगैरे दाखवा. आता मुळाची संख्या वगैरे बघा. आता मुळा आणि पांढऱ्या मुळा पण भरपूर येतात आणि शेंगाची साईज वगैरे चांगली आहे आणि करपा वगैरे आता एवढी उंची झाली आहे. आता आणखी करपा वगैरे कुठं ना मग पाठीमाग करपा वगैरे काय वाटतंय? नाही, थोडा आहे बघा. म्हणजे आता जानेवारी महिना सुरू झाला, आता त्याची वेळ झाली करपण्याची. पण आजूबाजूच्या हळदीपेक्षा काय वाटतं फरक? चांगला आहे. आता बऱ्याच ठिकाणी हळदी करपल्या ना. आपण नाही करू. हा जाधव सर, आता आपल्या भागात पण बऱ्याच हळदी पण करपा वगैरे आहे. आता मुळा बघा किती भरपूर येतात. आणखी सुद्धा मुळा जिवंत आहे जशा तशा. याच्यामध्ये पावसानं सड वगैरे कुठे आलेलं नाही. म्हणजे थोडंसं आणखी जवळ आहे. आता पाऊस जास्त झाल्यामुळे या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेंगा करपल्या होता, सॉरी सड लागलेली आहे. पण इथं कुठेही नाही, पूर्ण मुळी अशी फ्रेश आहे. ओढली तरी अशी एकदम फ्रेश मुळी आहे. या ठिकाणी ग्रीन पॅनच्या काळी आई वाचो या अभियानात सामील झाला त्याबद्दल मी गोवर्धन ठुमरे आपले धन्यवाद करतो. राम राम.